चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. नक्कीच आपण 50+ कॅटेगरीच्या सामन्याकडे जातोय. टीए पाटील अँड कंपनी दापोडी आणि बर्फानी बाबा टेंबर असा मैदानामध्ये सामना सुरू होतोय. यानंतर असेल माता भगवती एंटरप्राइजेस कासनी आणि केपी एंटरप्राइजेस ताडाली 40+ कॅटेगरीचा यानंतर सामना असेल. दोन्ही टीम संघटनेक तयार राहा. वेलकम. सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्या मंचावरती शुभ आगमन होतोय. भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामनावीर खेळाडू संदीप पाटील या ना आपण आपले पारितोषिक इथे वाट पाहत आहेत. सामनावीर खेळाडू परशुराम फायटर्स दापोडे टीम या आपण लगेच. धन्यवाद. चा 5वा आणि 40+ 2 झालेत म्हणजे 7वा सामना आजच्या दिवसाचा आपण पाहतोय. 9वा असेल एक सामना आपण कालचा देखील केलेला आहे. या संदीप पाटील नक्की संदीप पाटील यांना सामनावीर पारितोषिक देऊन आपण सन्मानित करूया. एक सुंदर ट्रॉफी इनके नरेश कदमवाली संघटनेचे पहिले माजी कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कुंदनजी पाटील साहेबांकडून जी आम्हाला ट्रॉफी आलेली आहे. स्वप्नील शेठ पाटील असतील संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहेत. आणि के कैलास मडवीकडून 50+ साठी एक मनगटी घड्याळ आहे. अरविंदजी भोरी साहेब माजी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन संदीप पाटील. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. राजू पाटील याचे चेंडूद्वारा रिवर्स फटका खेळलेत. शरद भैर जे आहेत चेंडूला थांबवलाय. कुंदनजी पाटील अभिनंदन करतात. टीए पाटील अँड कंपनी आणि बर्फानी बाबा टेमगार यानंतर माता भगवती एंटरप्राइजेस कासनी आणि केपी एंटरप्राइजेस ताडाली. त्यानंतर गावदेवी भादवार परशुराम फायटर्स दापोडे आणि शेवटचा सामना असेल मराठा पंजाब वॉल आणि केपी ताडाली. यानंतरचे 40+ 3 सामने आपण यानंतर पाहणार आहोत. हा 50+ कॅटेगरीचा त्यानंतर 40+ कॅटेगरीचे 3 सामने अजून बाकी आहेत. इथे हा चेंडू चालला आहे बघूया. शॉट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू आहे. नक्कीच अगदी टीए पाटील अँड कंपनी आणि बर्फानी बाबा टेंगर हा 50+ चा सामना आहे.
इथे हा चेंडू चालला आहे बघूया डीप थर्ड मॅन रिझनकडे आणि आहे तो सुंदर चौकार. कालुराम भोईर आणि इंद्रपाल पाटील ही 50+ वय वर्षाची जोडी बर्फानी बाबा डोंगर संघाकडून. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. एकूण धावा आलेत 9. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेत. आपली वेळ सुरू झालेली आहे. 11:50 या इनिंगचा आपण पहिला चेंडू टाकलाय. गोलंदाज हेमंत भोईर वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी मनोज भाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. इथे हा चेंडू रिवर्स फटका केले. संपर्क चांगला झाला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच इथे पंचांनी हा चेंडू बेमार घोषित केलाय. नक्की तिसऱ्या पंचांची नक्कीच इथे काय सर रिव्ह्यू घेतलाय का कॅन्सल केलाय. नोबल आहे. हा नोबल आहे ना पंचांनी दिलेलं आहे. रिव्ह्यू घेतला तर गमवावा लागेल. कुंदनजी पाटील साहेबांनी अगदी पाहिला घेरला आहे आणि निर्णय मागे घेतलाय. चांगला निर्णय घेतलाय मला तरी वाटतोय. इथे नक्कीच फ्री चेंडू फ्रीड असेल. इंद्रभाऊ पाटील यांना जीवनदान. एक सिंगल धाव. सिंगल न धाव संख्या 12 धावा. सर बॅट कट होते गरज सर. चेंडू बॅटला चाटून इष्टांवर अदल होता का नाही ना. नाही बाईच नक्कीच. फ्री चेंडू होता. धावसंख्या 12 झाले. बघूया इथे हा चेंडू चाललाय अगदी ऑन साईडला. एकच धाव मिळेल. कालुराम भोईर पहिल्या दिवसातून 50+ कॅटेगरी मधून पहिली 50 आणि पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ दी नाईट हा खेळाडू ठरलाय. तर 40+ मधून प्रशांत म्हात्रे आणि कालच्या दुसऱ्या रजनीमधून संतोष तरे आणि महेश काबूकर. हा चेंडू एसटी रक्षकाला बीट करून चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा तो षटकार. या चौकार आहे. रात्रीची वेळ आहे. नक्कीच असे प्रकार आपल्याला 40+ मधून पाहायला मिळतात. हरकत नाहीये. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या वाढून झाली ती 17. फास्ट केला जरा. 11:57. इथे हा फटका देखील ऑन दी कार्पेट खेळलेत.
चेंडू अगदी जमिनीला धनधन करत राजू पाटलांच्या दिशेने गेलाय. फक्त एक सिंगल धाव, सिंगलना धावसंख्या झाली ती 18. शेवटचा एक चेंडू हेमंत भोईर ओव्हर नंबर 2 चा फेकण्यासाठी तयार. 18 धावा, 11 चेंडू मध्ये 18. इथे अगदी चेंडू पाहिला तर हवेमध्ये चांगला झेल टिपला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कंप्लीट केलाय गोलंदाज हेमंत भोईर आणि ते फलंदाज बाद होते काळूराम भोईर. पहिलं विकेटचं पतन. 2 ओव्हर 1 बाद 18 धावा. नक्कीच एक भीमर चेंडू होता अल्पेश. बघूया 1 2 3 4 5 6 1 बरोबर. यस, फलंदाज कमलाकर पाटील गावदेवी वडगर संघाचा खेळाडू आहे. हा चेंडू अगदी कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझनला कुंदन पाटीलांच्याकडून चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2 ओव्हर 10च्या सरासरीनं बर्फाने बाबा टिंबर संघाने 1 गड्याच्या मोबदल्यात 20 धावसंख्येचा आकडा गाठलेला आहे. 2 ओव्हर 20. यानंतर बघा माता भगवती इंटरप्राइजेस कासने आणि केपी इंटरप्राइजेस ताडाली दोन्ही टीम चे संघटक आपण तयार व्हायचं आहे. यानंतरचे तिन्ही सामने जे असतील ते 40+ कॅटेगरीचे आहेत. माता भगवती इंटरप्राइजेस कासने, केपी ताडाली, त्यानंतर गावदेवी भादवाड, परशुराम फायटर्स दापोडे, मराठा पंजाब वॉल आणि केपी ताडाली असे यानंतरचे सामने आहेत. सर्वांनी वेळेवर नक्कीच टॉससाठी या. धावा 20. इथे एक सिंगल ची डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. नक्कीच इंद्रपाल पाटील ना धावा बनल्यात 22. काय चेंडू टाकलाय, वा काय अपेक्षित उचली घेतली संदीप मनेरा हा गावदेवी अंजूर संघाचा खेळाडू. चांगला चेंडू टाकलाय. खेळपट्टीला अगदी तोलून मापून हा चेंडू सोडला होता आणि फलंदाज इंद्रपाल पाटीलला हा चेंडू डॉट टाकलाय. वेलकम योगेश चौधरी. हा फटका पासलाय. बघूया चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी कमी आहे. ते झेल ड्रॉप आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. अखेरकार चेंडूला नक्कीच इथे उचललाय. धावा 3 धावून पूर्ण केलेत. 3 धावून संघाची टोटल 25. धावा 2 ओव्हर 3 चेंडू मध्ये 25 म्हणजे 15 चेंडू टाकून झालेत
आणि 25 धावा बनल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11:50 पहिला चेंडू टाकला आहे. 12:03 झालेली आहेत. हा चेंडू आलाय डॉट. संदीप मनेरानं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5 धावा दिलेत, 2 डॉट देखील आहेत. एक दुहेरी, एक तिहेरी आणि 2 डॉट. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बॅक टू द बॉलर. नक्कीच एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 27, 17 चेंडू मध्ये 27. वेलकम जयंतजी तरे, प्रभाकरजी भोईर, नंदू पाटील, त्यानंतर रमाकांत चौधरी. हॅलो हॅलो. केपी ताडाली संघाचे खेळाडू या क्रीडानगरीकडे प्रस्थान करतात. इथे देखील 2 धावा पूर्ण केल्यात आणि धावसंख्या झाली होती 29. 3 ओव्हर 29. अल्पेश वेळ किती झालेला आहे? 14 मिनिटं. 14 मिनिटं घेतलेली आहेत. केपी ताडाली आणि माता भगवती इंटरप्राइजेस कासने. वेलकम मंगेजी भोईर, हॉटेल मराठा पंजाब, वर्ल्ड संघाचे ऑनर आणि संघटनेचे कार्याध्यक्ष, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर 29. शेवटचा आणि अंतिम ओव्हरसाठी मनोज तरे, श्री कालिका माता खारबाव संघाचे एक सिनियर खेळाडू, माजी संघनायक. नक्कीच कालच्या रजनीमध्ये या गोलंदाजानं टी.ए. पाटील आणि कंपनी दापोडे संघाला सामना जिंकून दिला होता आणि तेच गोलंदाज आलेत ओव्हर नंबर 4 साठी. आजच्या तिसऱ्या रजनीमधून 14 मिनिटं घेतलेत. 3 ओव्हरला त्यांनी 14 मिनिटं घेतलेत. चला दोन्ही टीम यानंतरचे ताडाळे आणि कासने आपल्या गोलंदाजांची नावं तोपर्यंत लिहून ठेवा आपण, जेणेकरून वेळ लागणार नाहीये. नावं लिहून ठेवा. माता भगवती इंटरप्राइजेस कासने आणि केपी ताडाली. बघूया चेंडू हवेमध्ये खेळल्यात. काय चांगले प्रयत्न केले होते. नक्कीच डायरेक्ट हिट जरूर झालाय. आणि इथे सॉफ्ट सिग्नल काय आहे गरज सर? यस, हे महत्वाचं आहे. फलंदाज साहेब आहेत, मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया इथे 2 की 1, फलंदाज बाद की साहेब, याचं उत्तर आपल्याला मिळेल. वेलकम रवींद्र तरे सर, महाराष्ट्राचे महागायक आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द नाईट
या खेळाडूचा मान सन्मान वाढवण्यासाठी नक्कीच इथे आपल्याला शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला आपण नक्कीच बघूया. अजूनही इथे पिक्चर क्लिअर नाही आहे. खूप प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलंच होतं. आमचे सुनील म्हात्रे सर इथे बसलेत. चला ताडाली केपी ताडाली संघाचे संगणक बघा. कासने संघाचे शर्यत हलकेने आमच्याकडे लिस्ट दिलेली आहे. तुम्ही गोलंदाज निवडा आणि त्यांना देखील तुम्ही संधी द्या. या पटकन लिस्ट घेऊन केपी ताडाली टीम. या विनोद भाऊ आपल्या 5 गोलंदाजांची नावं इथे द्या आणि कासने संघाची देखील गोलंदाजांची नावं आलेली आहेत. तिथे बसा, नावं लिहा निवांत. आणि दोन्ही संघटनांना 50-50च्या चालेल चालेल. फलंदाज साहेब आहेत. ते 2 धावा येतील. धावसंख्या 31 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा इंद्रपाल पाटीलने पूर्ण केलेत. हा चेंडू अगदी पायरमध्ये सोडला होता. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू. धावा. 20 चेंडूचा खेळ संपलाय. वेलकम अनिल मुकादम. इस बंदे में है दम. नाम है अनिल मुकादम. निर्मिलन पायगाव संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज. इथे बॅट कट. इंद्रपाल पाटील गॉन. शेवटचे 3 चेंडू आहेत. केपी ताडाले आणि माता भगवती एंटरप्राइजेस कासने टीम. आपण संघनायक तयार हा. नवीन फलंदाज शैलेश पाटील. चॉली कामतगार संघाचे माजी संघनायक आणि संघटनेचे सदस्य. वेलकम विलास पाटील सर. स्वागत आहे आपलं. तीन चेंडू बाकी. 3 कोणाकडून योगेश चौधरी यांनी पारितोषिक जाहीर केलं आहे. शैलेश पाटीलला 3 षटकार 3000. क्या बात आहे. वराल देवी ताराळी संघाचे योगेश चौधरी यांच्याकडे पारितोषिक. आणि इथे आलाय चेंडू डॉट. गुड बॉल.
काय गोलंदाजी आपण पाहतोय मनोज तरे यांची. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट, विकेट, डॉट. आता सामना थांबलाय. आता 2 मध्ये 2 जरी ठोकले तरी त्यानं 2000. फक्त या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 2 आलेत. आणि इथे बघूया चेंडू हवेमध्ये यष्टीराजचे धावतायत. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून उचललाय आणि नक्कीच इथे एकाच एंडनी प्रयत्न झालाय. बघूया पंच नक्कीच चांगला निर्णय. फलंदाज सेफ असतील. आता शेवटचा एक चेंडू, धावा बनलेत 32 धावा, एकच धाव. बत्तीस 29 होते ना, 3 इलेन. चला माता भगवती इंटरप्राइजेस कासने आणि केपी ताडाली दोन्ही टीम चे संगणक आहे. आपण चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. बघूया 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीसाठी धावतायत आणि ते फलंदाज धावचीत बाद आहेत. तिसऱ्या पंचांची मदत. बघूया इथे 3 पूर्ण की अपूर्ण. 32 तर धावा आलेत. शेवटच्या चेंडूवर 3 की 2. नक्कीच. चला आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. चला आपण या केपी ताडाली आणि माता भगवती इंटरप्राइजेस ताडाली आणि माता भगवती इंटरप्राइजेस कासने या 2 टीम मध्ये नाणेफेकी करूया. चला दोन्ही टीमचे संगणक शेवटच्या चेंडूवर तरे सर आपण या नाणेफेकी कक्षामध्ये सुरेंद्र भाऊ आपण देखील या. आपण एक नाणेफेकी कंप्लीट करूया. माता भगवती इंटरप्राइजेस कासने आणि केपी इंटरप्राइजेस ताडाली दोन्ही संघटनांना विजयासाठी शुभेच्छा. शरद जालके, विनोद भाऊ म्हात्रे वेलकम. महाराष्ट्राचे महागायक आणि आमचे सुरेंद्रजी भोईर हे 2 मान्यवर आम्हाला जोडलेत. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आपले सन्मान्य अध्यक्ष संजयभाई म्हात्रे. विनोददादा म्हात्रे आवाज देतील. सुरेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली आणि संस्थापक अध्यक्ष आलेले आहेत. क्या बात आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे ती केपी इंटरप्राइजेस ताडाली टीमनं आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी माता भगवती इंटरप्राइजेस कासने संघाला आमंत्रित केले आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. बघा आपण ना लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. कासनी टीम शरदजी हलके आपला 50-50चा जो गोलंदाज आहे ताडाली संघाचा त्याची लवकर निवड करा कारण की त्यांनी आपल्या प्रवीण चौधरीला चॅलेंज केलेलं आहे. यस 34 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत आणि 35 धावांचं आव्हान आहे.
हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 34 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि 35 धावांचं या ठिकाणी माफक आव्हान ठेवलं गेलेलं आहे. 24 चेंडूंमध्ये 35 धावा जमा करायच्या आहेत. यस, या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आमचे परम मित्र शशीदादा म्हात्रे. वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये, या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे ना, या कॉम्बॉक्समध्ये या आपल्या आवाजाची जादू या ठिकाणी आपण दाखवायची आहे. क्या बात आहे. वेलकम. हॅलो. थँक्यू मनोज ठाकरे. पुन्हा एकदा या BPL स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेटमध्ये मी शशी म्हात्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केलं चेंडूला. तिथे मात्र शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित आहे, भेदू शकले नव्हते. कुंदन राजू पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा स्ट्रोक केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. अगदी 35 धावा करायच्या आहेत आम्हाला. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेतून आता स्कोरिंगच्या भूमिकेत सुनील म्हात्रे जोडले गेले आहेत. वेलकम सुनील, आपलं हार्दिक स्वागत आहे. कमलाकरने फलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी केली होती. इथे गोलंदाजी धुरा त्याच्याकडे दिलेली आहे. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक. राईट टर्म ऑफ द विकेट. सफल झाले होते कुंदन पाटील, जागा करण्याचा प्रयत्न केला होता. फायनलला खेळाडू नाहीये, नक्कीच माहीत होतं की जागा खाली आहे, जागा करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र असं होतं अगदी स्टंपवरून चेंडू उठतोय. निधाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 1. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा तुम्ही चेंडू जेव्हा खेळण्याचा प्रयत्न करताना मित्रांनो, तेव्हा चेंडूची गती ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मात्र गती ओळखता आली नाही. बघा स्लो राम चेंडू फेकला होता, अगदी ऑफ स्टंपकडे वळला होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. बीट झालाय फलंदाज. चांगला चेंडू होता, पुढे सरसावले होते, बॅटची गेज घेतली आणि चेंडू सर एस्टेकच्याकडे विसावतोय. पहिला फलंदाज बाद होतोय कुंदन पाटील, या ठिकाणी झेलबाद. बघा सुनील म्हात्रे आपण बघितलं, चांगली गोलंदाजी करते. पॉवर प्लेचं षटक म्हटले ना की खूप जिम्मेदारी असतात क्षेत्र या ठिकाणी गोलंदाजावर. आणि त्या ठिकाणी जेव्हा धावांचा पाठलाग करतायत, 35 धावा म्हटलं की जवळजवळ 8 ते 8.5च्या सरासरी धावा करायच्या आहेत. अशा वेळी दडपण असतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ते दडपण कुठेतरी जुगारलंय ते कमलाकर पाटीलनं. आणि एक चांगली गोलंदाजी केली, स्लोराम चेंडू फेकले होते. पावलाचं अंतर बघितलं तर 5 ते 6 पावलांचं अंतर विकेटपासून. आणि जेव्हा गोलंदाजी करताय ना, अगदी पडल्यानंतर ऑफ स्टंपकडे वळतात. ती 2 चेंडू बीट झाले होते कुंदन पाटील. तिसरा चेंडू पुढे सरसावले होते, पायांची हालचाल बघायला मिळाली होती. त्यानंतर बॅटची एज घेतली आणि चेंडू सर एस्टेकच्याकडे गेलाय. पहिला फलंदाज बाद झालाय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 1. 1 बाद 1. नवीन फलंदाज मैदानात होय भरत. सोबत आहेत त्याच्या राजू पाटील. नक्कीच मैदानात अजून उतरलेले नाही आहेत. बघा आपल्या 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर यांना संधी आहे. आपले माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंददादा भोईर यांच्याकडून जर आपण मैदानात येत आहे तर प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचे रोख पारितोषिक आहे. क्या बात आहे. शरददादा मैदानात येण्या अगोदरच बक्षीस लावलं गेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 2. 1 बाद 2. 35 धावा करायच्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा 2 धावा खर्च होत आहेत ना मित्रांनो, तेव्हा दडपण वाढते ते फलंदाजांवर. इथे दडपण वाढण्यासारखं आहे, कारण जी सरासरी होती 8 ते 8.5ची किंवा आपण 9च्या सरासरी जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती सरासरी आता इथे कुठेतरी वाढते.
आता 3 षटकामध्ये 33 धावांची गरज आहे, म्हणजे इथे सरासरी झाली ती 11ची. बघूया दुसरा गोलंदाज कोण येतो. इंद्रपाल येतो. इंद्रपाल विषयी थोडक्यात मित्रांनो, हा एक डावखुरा गोलंदाज, माफ करा, उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. शेलूमाता वर्ल्ड संघाचा हा एक जबरदस्त अष्टपैलू असा खेळाडू, अनुभवी खेळाडू. दुसऱ्या षटकाच्या हाताळणी करण्यासाठी येतोय. विकेटपासून 10 ते 12 पॉईंटचं अंतर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. स्क्वेअर केले चेंडूला. डीप पॉईंट कडे चेंडू सरसावतो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण आरामशीर 2 धावा देखील पूर्ण केल्यात. बघा, अशी जेव्हा गती असते ना, जास्त धावपळ करत नाहीयेत. एखादा मोठा फटका खेळला तर धावा मोठ्या येऊ शकतात, पण चेंडूची जर आपण गती आणि दिशा ओळखली तर अगदी उजव्या स्टंपवर चेंडू फेकतायत. अतिशय चांगली गोलंदाजी दिशा आहे. आणि इंद्रपाल विषयी जर म्हटलं तर इंद्रपाल हा खूप अनुभवी खेळाडू आहे. शेलूमाता वर्ल्ड संघाकडून खेळणारा हा अनुभवी खेळाडू. फलंदाज तयार. भरत पाटील पुन्हा एकदा स्क्वेअर केलं चेंडूला. शॉर्ट पॉईंटला खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं बघा, असं कुठेही वाटत नाहीये. हे 50+ खेळाडू आहेत. सुनील म्हात्रे जर आपण विचार केला नाही या खेळाडूंचा, का आता या खेळाडूकडून आपण जास्त मोठ्या थ्रोची अपेक्षा करू शकत नाही. कदाचित आपण बघा नेहमी म्हणतो की खांदे झुकलेले असतात, शरीरयष्टी कधी कधी साथ देत नाहीये, पण इथे मात्र जर बघितलं क्षेत्ररक्षण काय जबरदस्त झालं आहे. 1 धाव खर्च केली आहे. एका धावून धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 5. फलंदाजी येतो राजू पाटील. फुलटा चेंडू होता. पुढे सरसावला होता, पण चेंडू बॅटवर आला नव्हता. 9 मॅच चेंडू स्वतः या ठिकाणी गोलंदाज चेंडू खाली येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. पायांची हालचाल बघायला मिळाली होती, पण अतिशय जलद गती थोडासा चेंडू होता. थोडासा फुलटॉच चेंडू होता, पण पायांच्या हालचालमुळे चेंडू अगदी बॅटवर आला नव्हता. 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी भर दिला. तर कुठलाही मोठा फटका केला नाही. पॉवर प्लेचं षटक काय हाताळलं होतं कमलाकर यानं. आणि इथे दुसरं षटक देखील चांगल्या प्रकारे हाताळताना इंद्रपाल. अरे बॅटने खेळून काढल्या. स्क्वेअर लेवल क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एका धाव व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. संत आणि सावध खेळ बघायला मिळतोय या ठिकाणी. बर्फानी बाबा टेमघर या संघाच्या खेळाडूंकडून. नाही, नक्कीच TF पाटील दापुडे या ठिकाणी फलंदाजी करतोय. सौर्य एक चेंडू. अप्रतिम चेंडू होता. काय चेंडू पडलाय बघा सुनील म्हात्रे. आपण स्क्रीनवर बघूया. चेंडू पडल्यानंतर हलकासा उजव्या एष्टीकडे वळला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर काही प्रकार चेंडू बघा पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय चेंडू. सुपर इंद्रपाल. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. चेंडू हवेत आहे. 9 मॅच चेंडू गोलंदाज चेंडू पडे पोहोचतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्यात. बघण्यासारखे राहील. पंचांचा इशारा काय येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. अपील आहे. भाऊ पाटील आहेत. पंच 2 रन पूर्ण आहेत. येस. आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. 2 षटकाचा खेळ समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी TF पाटील संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये फक्त 9 रन्स. अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती राजू पाटील कडून तशा खेळाची या ठिकाणी त्याने अपेक्षा पूर्ण केली नाही. ती आपल्या संघनायकाची किंवा आपल्या साथीदारांची. अतिशय नाराज केलाय आपल्या पाठीराख्यांना. पण अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आणि क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. क्रिकेट इज अ अनसर्टिनिटी गेम मित्रांनो. क्रिकेटमध्ये बाकी तर करणं उचित ठरणार नाही आहे. अजूनही 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा अजूनही हव्यात. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. 26 रन्स टू विन इन 12 बॉल्स. बघण्यासारखं राहील.
आता इथे कोणता फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण ज्या प्रकारची अपेक्षा आहे भरत पाटील आणि राजू पाटील याच्याकडून, दोघांकडून चांगली फलंदाजी झालेली नाही आहे. तिसरा गोलंदाज कोण येतो बघायला मिळेल. बॉलरचं नाव जरा सांगा. प्रभाकर आहेत. चांगला चेंडू होता, अगदी ऑफ स्टंपवर टाकला होता, अगदी चांगला सरळ त्याने खेळून काढलाय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केले, एकापेक्षा जास्त नाही आहे. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते, धाव होत आहेत 10. बघा 13च्या सरासरी धावा करायच्या आहेत. आता इथे किती झाले हे महत्त्वाचं नाही, आता इथे किती करायचे ते महत्त्वाचं आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा हव्यात 25. राजू पाटील ऑन स्ट्राईक. मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवकाशाच्या बाहेर होणार, कारण एका टप्प्यात चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता, असं वाटलं होतं की फ्लॅट चेंडू सीमेच्या बाहेर जातोय की काय, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं आपल्याला अगदी काऊ कॉर्नरच्या आणि मिड विकेटच्या मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे फक्त बघायची भूमिका घ्यावी लागली. टप्पा पडला आणि चेंडू सीमेच्या बाहेर पडलाय. 4 धावा. 4 धावा झपाट्याने पुढे गेल्यात, त्या 14 पर्यंत. राजू पाटीलला हात खोलावे लागतील, कारण आपला संघाला विजय करायचा असेल तर सर्व काही जे असेल ते राजू पाटील याच्या खेळीकडे लक्ष असेल. चांगला चेंडू होता, खोदून काढलाय, अगदी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, 1 धाव पूर्ण केली आहे. थोडंसं फंबलिंग झालाय आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते, धाव होत आहे 16. 16 रन्स. नऊ चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. बघा पल्ला जरी मोठा असला, इथे एखाद 2 चेंडू जर या ठिकाणी डॉट होत आहेत तरी सामन्यात रंगत येऊ शकेल, आणि एखादा मोठा फटका या ठिकाणी खेळले टी पाटील संघ तरीही सामन्यात रंगत येऊ शकेल. बघण्यासारखं राहील. गोलंदाज तयार, प्रभाकर. समोर आहे फलंदाज राजू पाटील. वीर तानाजी दापोडे संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू, ज्याच्याकडे देखील मोठे पटक्यांची ठेवण आहे. इथे मात्र गरज आहे, संघाच्या अपेक्षा आहेत, संघ नायकांच्या अपेक्षा आहेत, त्यांना या ठिकाणी थांबून खेळावं लागेल. चांगला चेंडू होता, आतमध्ये घुसला चेंडू, अगदी फलंदाजाच्या अंगाला लागतोय. पंचाकडून लेग बाईटचा इशारा येतो, भावी पाटील इशारा करतायत. चांगला चेंडू होता, अगदी ब्लॉकहोलमध्ये पडल्यासारखं वाटलं होतं. टप्पा पडल्यानंतर हलकीशी उचली घेतली आणि चेंडू सरळ पायावर आदळला होता राजू पाटील याच्या. एक लेग बाईटच्या रूपाने धाव येते. आता शिल्लक आहे चेंडू फक्त 8 आणि धावा हव्यात 18. चांगला चेंडू होता, मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे, पण शैलेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत, दूर राहिले होते. चेंडू आडवीपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्यात. बघा जर आपण बघितलं ना, मिडऑफच्या वरून खेळला होता फलंदाजाने हा चेंडू. झेल पकडण्याचा यात प्रयत्न करायला हवा होता सुनील म्हात्रे, पण तो प्रयत्न झाला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. आता धावा हव्यात 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि 2 धावेवर समाधान मानावं लागते. बघा इथे मात्र जर बघितलं आपण, चेंडू झाला गेला होता मिडॉनकडं आणि क्षेत्ररक्षक झाला होता लॉंग ऑफचा, म्हणजे त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावू शकला नाहीये, पण मिडॉन या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या षटकात हॅलो 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टी ए पाटील 35 धाव्यांचं पाठलाग करत असताना धावा फलकावर लावल्या आहेत त्या फक्त 21 आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्यात 14. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. कोणता संघ पुढे जाईल, काय घडेल, काय बिघडेल हे कोणीही सांगू शकत नाहीये, परंतु महत्त्वपूर्ण
6 चेंडू आणि 14 धावींची गरज. बघायचं चौथं षटक, शेवटचं षटक कोण टाकतोय. डिफेंड कराव्या लागतील. श्याम चौगुले येत आहेत, एक अनुभवी खेळाडू. श्याम चौगुले यांच्याविषयी थोडक्यात मित्रांनो, विक्रम सोड वडूनगर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिले षटक हाताळतो नेहमी, इथे शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतात बर्फानी बाबा संघाकडून. फ्लायटे डिलिव्हरी टाकण्यामध्ये अतिशय माहिर खेळाडू. आखू टप्प्याचा चेंडू फेकला होता, ऑन साईडला ढकलून दिला. एक धाव पुणे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. हा ना मध्ये मात्र इशारे घडले नाहीयेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय भरत. इंद्रपाल होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं इंद्रपाल पाटील कडून आणि फलंदाज बाद झालाय भरत पाटील. चला जरा घाई करा. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली आहे. आता 5 चेंडू शिल्लक आहेत सुनील म्हात्रे आणि धावा हव्यात 13. नक्कीच ही बघा आपल्या अरविंद दादांकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक षटकारामागे. शरदादा आपल्यासाठी अपेक्षा करतायत या ठिकाणी पाठी रखे आणि तुमचे चाहते मैदानात कधी येत आहे. नवीन फलंदाज मैदानात तो संतोष जातोय. चांगला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकला, सरळ हाताने केला होता. काय गोलंदाजानं काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. कुठेही वाटत नाहीयेत हे 50+ चे खेळाडू आहेत. अजूनही उमेद तीच, अजूनही जिद्द तीच, अजूनही तारुण्य तेच आणि जबरदस्त या ठिकाणी ॲथलेटिक्स प्लेअर बघायला मिळतोय श्याम चौगुळे. 4 चेंडू आणि 12 धावींची गरज. आता करावं काय करायचंय आणि काय करायचं नाहीये ते राजू पाटील याला करायचंय. राजू पाटील प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक. 4 चेंडू आणि 12 धावींची गरज. सन्माननीय अरविंददादा भोईर यांच्याकडून आपल्या देण्यात येईल. षटकार मारला वाटतंय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बघा शब्द टाकलाय आणि शब्दाला त्यांनी मान देखील दिलाय. काय चेंडू टाकला होता, अगदी बॅटच्या खाली टाकला होता. चेंडू जसा बॅटवर आला तसा चेंडू जणू काही चेंडूवर मोहर लागली होती 6 धावांची आणि चेंडू अगदी मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी. एक अफलातून शॉट. आता किती चेंडू शिल्लक आहेत? 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना कुठे होता, सामना आलाय कुठे बघण्यासारखं आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. राजू पाटील तयार. पुन्हा एकदा मोठा फटका केला. क्षेत्ररक्षक आहे. काय होतंय? चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. काय फटका खेळला होता राजू. अगदी सरळ हाताने बॉलर बॅक खेळला होतं. अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून खेळला होता. बघूया आपल्या स्क्रीनवर. अगदी सरळ हाताने बॉलर बॅक खेळलं होतं. उंची होती खूप. 9 मॅच पर्यंत पोहोचले होते. या ठिकाणी जर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नसता तर कदाचित एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला असता. 2 मध्ये 4. आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 आणि धावा हव्यात 4. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ बाहेर पडेल. आता जे खेळाडू टीए पाटील संघाचे खेळाडू जे बसले होते ते इथे उभे राहिलेले आहेत. छात्या धडधडतायत. कोणता संघ पुढे जाईल. मी म्हणालो होतो की जोपर्यंत राजू पाटील आहे ना मैदानात मित्रांनो तोपर्यंत सर्व आशा पळवीत राहतील. आडेबॅटने केलेला प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. 9 मॅच लँडवर चेंडू होतो. बघा कीपरने प्रयत्न देखील केला नाहीये. चेंडू कसा बघा चेंडू जेव्हा बॅटला लागतोय ना सुनील म्हात्रे, आपण ते नेहमी मैदानात असता पंच म्हणून. चेंडू जेव्हा बॅटवर लागतो ना कधी कधी चेंडू असा फिरतो. पण त्या ठिकाणी विकेट कीपरने ओळखलाय की चेंडू फिरतोय. आता शिल्लक आहे चेंडू 1 आणि धावा हव्यात 3. 3 धावा करणे कंपल्सरी राहील. चेसिंग इज अ कंपल्सरी. श्याम समोर आहे फलंदाज संतोष.
दडपण दडपण आणि दडपण. बघा संघ कुठलाही असो, मग तो 40+ असो की 50+चा, थरार तोच. पुलटा चेंडू फेकलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंद्र पण उपस्थित आहे. काय होतं आणि झेल चुकलीत पकडलाय. कमलाकर पाटील होता आणि कमलाकरला जज केलाय आणि सहजोपा झेल टिपलाय आणि या ठिकाणी बाद झालाय. टी ए पाटील हा संघ आणि अतिशय चांगल्या प्रकारे विजय संपन्न करतोय बर्फानी बाबा हा संघ. काय खेळ झालाय, काय मजा आली खेळायला आणि कॉमेंट्रीला देखील तितकीच मजा आली. बघा 6 चेंडू शिल्लक होते आणि आपण जर बघितलं 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती. एक षटकार देखील राजू पाटील याच्या बॅटमधून आला होता. असं वाटलं होतं की हा सामना दापोड्या संघ कुठेतरी जिंकतोय की काय, पण शेवटचा फुलटा चेंडू फेकला होता. बॅटवर देखील चांगल्या प्रकारे आला होता, पण उंची गाठली, पण त्यांनी लांबी गाठली नाही आणि चेंडू सरळ कमलाकर पाटीलाच्या हातामध्ये विसावलाय. बघा आपण टीव्ही स्क्रीन पाहू शकता. या मॅन द मॅच कोणाला द्यायची आहे आपले स्कोरर सांगतील. तोपर्यंत आपण बोलूया राजू पाटील यांना. राजू पाटील याची एकाकी झुंज इथे कमी पडली आणि आपला संघ मात्र तो विजयाकडे नेऊ शकला नाहीये. सन्माननीय आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंददादा भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येणारं 500 रुपयाचं जे बक्षीस आहे, राजू पाटील आपण या व्यासपीठावर असू द्या, नक्कीच नामेद होऊ नका, कारण असफलता हीच यशाची खरी पायरी असते असं म्हटलं जातं. राजू पाटील आपले पहिलं बक्षीस घेऊन जायचंय. मॅन द मॅच